प्रथम लसूण बारीक करून आलं बारीक करायचं आहे आणि ते त्याच्यात टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, 3 चमचे. नंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि शिमला मिरची आणि गाजर. आमच्याकडे कोबी अवेलेबल नसल्यास आम्ही टाकला नाही आहे. आपण आता 5 मिनिटं थांबूया. नंतर मी ते पाणी उकळत ठेवलं होतं ते नूडल्ससाठी. त्याच्यामध्ये नूडल्स टाकले आहेत. त्याला फ्राय व्हायचं आपण 5 मिनिटात आपली नूडल्स बनवू शकतात. बनवूया. आता हक्का नूडल्स चांगले 5 मिनिटात पाण्यात उकळून घेते. त्याच्यात मी गाळून घेते. चांगले गाळून घ्यायचे. त्याच्यावर थंड पाणी सोडायचं. हे सगळं मोकळे होतं. पूर्ण मोकळे करून घ्यायचे. मोकळे त्याच्यात थंड पाण्याचा फक्त बघू शकता तुम्ही. किती छान वास येतो. जे काय तळलं बिलं ना तरी देखील इतका छान असतो. बघा आता थंड पाणी टाकलेलं आहे. आपण टाकतोय. पूर्ण गाळून घ्यायचं. पाणी पण उकळून घ्यायचं. गॅस पेटवलेला आहे आणि थंड करण्यात आलेलं आहे. तेल 3 चमचे टाकलेले आहे. 3 चमचे तेल टाकलं आहे. त्याच्यात नाही तेल ते कसं टाकणार त्याच्यात. बघा किती छान वास येतो. नंतर आपण ती भाजी होती त्याच्यामध्ये आता आपण हक्का नूडल्स टाकणार आहोत. बघा मोकळे झालेले आहेत. बघा गाळून घ्यायचं आहे. टाकायचं. हा किती सुगंधी वास येतो. खूप छान वास येतो. माझं असते कच्चं खावं. इतकं छान वास येतो. पटापट परतत जायचं त्याच्यात. मसाले टाकते. आता मसाला टाकायचा आहे. त्या आम्हाला शेजवानच्या हक्का नूडल्सच्या पॅकेटमध्येच आम्हाला भेटलं होतं. बघा नंतर दुसरा मसाला आहे शेजवानचा. हा बघा दुसरा मसाला शेजवान हक्का नूडल्स मसाला आहे. तो रेडीमेड मिळतो. म्हणजे त्याच्यात काही आपल्याला सॉस वगैरे टाकायची गरज नसते. चानी आता मी जो टाकला त्याचं नाव चिंग हक्का नूडल्स. चानी हक्का नूडल्स मसाला असं नाव आहे. असं मिश्रण करायचं आहे. चांगलं परतून घ्यायचंय. 5 असं. सगळा मसाला टाकलेला आहे. हो टाकलाय ना. मग नाही टाकायचं सगळं. तर दोन्ही टाकलेलं आहे. त्यामुळे आम्ही हा छोट्या मला दाखवला तो मसाला टाकणार नाही. हा बघा हा मसाला जास्त टाकला नाही आहे कारण की तो त्याच्यामध्ये रेडीमेड भेटलेला आम्ही टाकला होता. जास्तीत जास्त त्याच्यामध्ये 2 पॅकेट भेटलेलं. त्याच्यामधलं एक फोडलं आणि हा दुसरा अजून आहे. आणि खूप तर टेस्ट येण्यासाठी तुम्हाला हवं ते व्हेजिटेबल टाकू शकतो आपण. तुम्ही आता
सगळे मसाले टाकताना आपण म्हणजेच याचेच हा टाकला, याचा टाकला, तो संपूर्ण टाकलेला आहे आपण. आता तेल टाकायचं आहे थोडंसं त्याच्यात. हे बघा आपली नूडल्स रेसिपी तयार झालेली आहे. बघा तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली की नाही. धन्यवाद. बाय बाय.